दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 1,56 लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे। मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्रीसाठी जाणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात न्यू अपना हॉटेल समोर छापा टाकून आयशर ट्रक मधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ला यास ताब्यात घेतले। तसेच त्याच्याकडून रॉयल ब्रँडेड बाजीराव BR गोल्ड पान मसाला व मस्तानी 216 प्रीमियम सुगंधित गुटख्याचा 61,32,000 रुपये किमतीचा अवैध गुटखा तसेच आयशर ट्रक असा एकूण 73,38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्याबाबत इगतपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर देखील पिंपळगाव बसवंत शिवारात हॉटेल हरे कृष्णा समोर छापा टाकून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम कल्लू खा उर्फ कल्लू हकीम खान याला ताब्यात घेतले। तसेच त्याच्याकडून प्रीमियम राजनिवास व प्रीमियम ZL1 सुगंधित गुटख्याचा 69,49,068 रुपये किमतीचा अवैध गुटखा तसेच अशोका लेलँड ट्रक असा एकूण 83,55,068 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच याबाबत पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या इसमांवर छापे टाकून ही मोठी कारवाई केली असून या कारवाईमध्ये 1,56,93,068 रुपये किमतीचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला आहे। यातील आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास इगतपुरी व पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।